आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही त्याला संभाजी भिडे म्हणता, मनुवादी किडा येतो त्याला भिडे, आणि गुरुजी हा शब्द त्याच्यापुढे लावायचा लायकीचाच नाही तो. दुसरी गोष्ट आहे की तो राज्याभिषेक सोहळा स्थगित करावा असं त्या संभाजी भिडेंचं म्हणणं आहे. तर बरखास्त करावा असं त्यांचं म्हणणं आहे. तर तो राज्याभिषेक सोहळा बरखास्त करावा असं त्याने तिथं येऊन सांगावं रायगडावरती. त्याच्यासाठी आम्ही मुळवाटी आणि बेश्रमाला एक बेश्रमाचं फूल हे देऊन आम्ही त्याला आज आमंत्रण देतो आहे, आणि आम्ही त्याला मोठ्या सन्मानाने तिथं घेऊन जाऊ आणि रायगडाचं टकमक टोक काय ते टकमक टोक त्याला दाखवू. म्हणून त्यानं या शिवभक्ताच्या ज्या काही भावना आहे ह्या समजून घ्याव्या आणि आमच्या आमंत्रणाचा त्यानं आदरातिथ्यपूर्वक स्वीकार करावा आणि रायगडला येऊन दाखवावं. मग आम्ही त्याच्या मिशा वगैरे ज्या काही दिसतात ना उंदराच्या शेपटीसारख्या त्या सगळ्या भाजरून काढतो आणि त्याला सन्मानानं गाढवावर बसून रायगडाच्या राज्याभिषेक सोहळ्यापर्यंत नेतो आणि टकमक टोकावून त्याला बरोबर आम्ही त्याला काय शिक्षा असते त्या काळातली महाराजांची ती त्याला दाखवतो. म्हणून त्याने एकदा निश्चित आमचं आमंत्रण स्वीकारावं एवढी आमची प्रामाणिक भावना आहे. आणि जर तो खरंच एका बापाची अवलाद असेल तर त्यानं 100% आमची ही मुळवाटी आणि हे एवढा मोठा अभ्यासक्रमाचा गुच्छ आणलेला आहे हा त्याने एक आमंत्रण म्हणून स्वीकारावा आणि नक्की 100% त्या ठिकाणी त्याने यावं, उपस्थिती दाखवावी. तरच त्या ठिकाणी आम्ही खऱ्या अर्थानं त्याला गुरुजी नावाची उपमा देऊ, नसता त्या ठिकाणी तो एका बापाची अवलाद नाही असं या ठिकाणी तुमच्या समोर सांगतो. अरे इथं चालन हे एवढं मोठं भूम आहे त्या एनडीटीचं सगळे झाकून देते. आता ठेवा तुम्ही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.